राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे की महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी RSSनं केलेला प्रचार हा खूप चांगला होता आणि इफेक्टिव्ह होता, याच्याबद्दल त्यांनी प्रशंसा केलेली आहे. त्यांनी हे सांगितलं की आम्ही लोकसभेच्या नंतर निष्काळजी राहिलो, असंही त्यांनी मान्य केलं आहे. या RSS ही आता 100 वर्षे पुढच्या वर्षी त्यांना पूर्ण होत आहेत. RSS काय आहे, त्याची भूमिका काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी या ज्येष्ठ नेत्यांना माहिती आहे. एवढ्या वर्षामध्ये त्यांच्याकडून पहिल्यांदा हे मान्य केलेलं आहे की प्रचार RSSचा असा प्रचार केला की जो इफेक्टिव्ह झाला, त्यामुळे जास्तीत जास्त आमदार निवडून आले. ही गोष्ट त्यांनी मान्य केलेली आहे त्यांच्या पक्षाच्या अधिवेशनामध्ये. महाराष्ट्रामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार, शिंदे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या तिघांची मिळून युती होती. त्यामुळं जे काही आमदार निवडून आलेले आहेत, मेजॉरिटी इतकी मिळालेली आहे की आजपर्यंत कोणाच पक्षाला मिळालं नाही महाराष्ट्रात तरी. आणि त्या मानानं जी महायुती होती, उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, यांनी जितक्या कॉन्फिडन्समध्ये होते की आमच्या इतक्या जागा येणार, त्यांच्या अपेक्षेपेक्षाही कमी जागा आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी हे मान्य केलं की संघानं केलेला जो प्रचार आहे त्याचा इफेक्ट मतदानावर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. आणि आजपर्यंत त्यांनाही माहिती की RSS ही संघटना कशी कटिबद्ध आहे, किती सिस्टमॅटिक त्यांचं काम असतं, ते एका विचारधारेवर उभे टाकलेले आहेत. आणि त्यांच्या कार्याची सगळीच माहिती आहे की RSSनं आजपर्यंत जे कार्य केलं आहे ते देशासाठी केलेलं आहे. राष्ट्र सर्वोपरी आहे आणि राष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेला राष्ट्रावर संकट आले किंवा ज्या ठिकाणी भूकंप, सायक्लोन अशा प्रकारच्या राष्ट्रीय आपत्ती आल्या, त्या ठिकाणी संघाने पूर्ण सेवा केलेली आहे. 1965च्या आणि 62च्या युद्धामध्ये सुद्धा संघाने त्यावेळच्या सरकारला सहकार्य केलं व त्यावेळच्या सैनिकांना मदत केलेली आहे. 1971च्या बांगलादेशच्याही निवडणुकीच्या वेळेला संघानं पडद्याच्या मागं राहून सैनिकांना मदत केलेली आहे. इंदिरा गांधींना सहकार्य केलेलं आहे. आणि ज्या ज्या वेळी देशावर आपत्ती आलेली आहे त्यावेळेस त्यांनीसुद्धा आपल्या सेवेचं व्रत कायम ठेवलेलं आहे. काही का असं ना, इतक्या वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या ज्येष्ठ नेत्यांनी संघाची प्रशंसा केली. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे की संघाचं कार्य आहेच चांगलं, हे त्यांनी मान्य केलं. आहात ज्यावेळेला या विधानसभेमध्ये त्यांच्या पक्षाची, त्या महायुतीची संख्याबळ कमी आलं, त्यांचा पराभव झालेला आहे, म्हणून त्यांनी या गोष्टी ॲडमिट केलेल्या आहेत. आणि ही चांगली गोष्ट आहे की जे सत्य आहे ते सत्य त्यांनी मान्य केलेलं आहे. आता कालची घटना अशी आहे की अजित पवारच्या कोणी नेत्यांनी त्यांना ऑफर दिली, शरद पवार यांचे खासदार आणि आमदारांना, की तुम्ही शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना सोडून आमच्या पक्षात या. हा आलेला नवीन कालचा इश्यू आहे. राजकारणामध्ये कधी काय होईल हे काही सांगता येत नाही. कारण काल जे होतं ते आज सकाळी असतं सांगता येत नाही, आणि सकाळी आहे ते संध्याकाळी काय वेगळंच झालं असंही होऊ शकतं.
तर आज शरद पवारांनी ही गोष्ट ॲडमिट केलेली आहे, फार चांगली गोष्ट आहे. आणि संघाचा त्यांनी प्रशंसा केली, ही पण चांगली बाब आहे की संघाचं काम चांगलं आहे. जे आजपर्यंत केलेलं कार्य आता त्यांनी मान्य केलं, म्हणजे पावती दिली आहे किंवा हे वर्क RSSचं जे आहे केडर, यांचं कार्य चांगलं आहे. या एवढ्याच गोष्टीसाठी हा एपिसोड करायचा होता की संघाची भूमिका आणि कार्य महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ नेत्यालासुद्धा मान्य झालेलं आहे. म्हणून संघ किती चांगल्या प्रकारे काम करतो आहे भारतासाठी, राष्ट्रासाठी. आणि अभिमानास्पद गोष्ट आहे की देशासाठी या संघटनेला 100 वर्ष झालेले आहेत. जगामध्ये अशी एकही संघटना नाही की जी इतका काळ टिकलेली आहे. हे एक वर्ल्ड रेकॉर्डच आहे. आणि ज्या परिस्थितीमध्ये संघ सुरू झाला तेव्हापासून आजपर्यंत केलेली प्रगती आणि सगळ्याच आघाडीवर काम आहे. धार्मिक आघाडी आहे, शैक्षणिक आहे, खेळाच्या बाबतीत आहे, त्यानंतर धर्मांतराच्या बाबतीत आहे. सगळ्याच ठिकाणी संघाने आपल्या झाडाच्या फांद्या वाढवलेल्या आहेत आणि त्या कार्यामार्फत बरेचसे संघाचे स्वयंसेवक काम करत आहेत. असे पण स्वयंसेवक आहेत की ज्यांनी आपलं आयुष्य या कार्यासाठी वाहून दिलेलं आहे. त्यांनी घरदार सोडून, संसार सोडून फक्त संघाचं कार्य हे देशकार्य आहे म्हणून आपली आयुष्यभर कार्य केलेले आहे. त्यामुळे ही संघटना खूप लोकांनी त्याच्यावर आपलं स्वतःचं बलिदान दिलेलं आहे. हेडगेवार, गोळवळकर गुरुजी, बाळासाहेब देवरस आजपर्यंत संघाचे जेवढे प्रमुख राहिलेले आहेत त्यांनी या कार्याला चांगल्या प्रकारे दिशा दिली आहे. म्हणून आज संघ आपल्या 100व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. ही गोष्ट देशाच्या हितासाठी आहे, देश कार्यासाठी चांगली आहे की एक अशी संघटना मजबूत जी भारताच्या सेवा कार्यासाठी, संरक्षणासाठी, मदतीसाठी कायम उभी राहिलेली आहे. मी माझं मत शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या शब्दाबद्दल मी व्यक्त केला आहे. आपले कॉमेंट जे असतील ते आपण जरूर माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्यावेत. जय श्रीराम.